मुलगा केतनच्या जाण्यानं खचलेले वडील विशाल अग्रवाल यांना दुहेरी धक्का बसलाय. विशाल अग्रवाल यांनी त्यांच्या स्टेटसवर मिस यू डॅड अशी पोस्ट केली आहे. सियाचा वाढदिवस, हिऱ्यांचा हार आणि खचलेले आजोबा या कुटुंबात नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात सविस्तर. पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. 25 वर्षीय तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरून ढकलून खून करण्यात आला. सुरुवातीला अपघात वाटणारी ही घटना तपासानंतर खुनाचं कट कारस्थान असल्याचं समोर आलं. या घटनेनं अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला, पण आता या घटनेला दुहेरी बळीचा शाप लागलाय. केतनच्या क्रूर हत्येचा धक्का त्याचे आजोबा 81 वर्षीय देवीचंद अग्रवाल यांना बसला. नातवाच्या अकाली आणि दुर्दैवी मृत्यूमुळे ते पूर्णपणे खचलेले. देवीचंद अग्रवाल काही काळापासून आजारी होते आणि त्यांची नुकतीच हृदयाची शस्त्रक्रिया झालेली. प्रकृती सुधारत असतानाच नातवाच्या हत्येच्या बातमीनं त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. केतनला न्याय मिळवून देण्यासाठी ते धैर्यानं लढत होते. कॅन्डल मार्चमध्येही ते सहभागी झालेले आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत होते. केतनच्या मृत्यूनंतर देवीचंद अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला. त्यावेळी ते म्हणालेले की 19 तारखेला सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते महाबळेश्वरला जाणार आहेत. सियासाठी आपण गिफ्ट घेतल्याचंही देवीचंद अग्रवाल यांनी सांगितलं. पण आता आमचं सर्वस्व लुटलं गेलंय. मला झोपेत आणि जागेपणी सतत केतनचा चेहरा समोर येतोय. केतनच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी हीच प्रार्थना आहे. सियाच्या सगळ्या कुटुंबाला माहिती होतं की तिचं काहीतरी चालू आहे. त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही. आम्हाला सगळ्या गोष्टी आता समजतायत असं केतनच्या आजोबांनी रडत रडत सांगितलेलं. त्यावेळी सियाला वाढदिवसासाठी गिफ्ट म्हणून त्यांनी हिऱ्याचा हार आणलेला. नातू केतनच्या मृत्यूनंतर धक्क्यातून देवीचंद अग्रवाल कधीच सावरले नाहीत. त्यांच्या प्रकृतीत सातत्यानं बिघाड होत गेला आणि अखेर पुण्याच्या रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर मिस यू डॅड अशी भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली. नातवाला न्याय मिळवून देण्याच्या लढाईत त्यांच्या आयुष्याचा आता अखेर झालाय. लोहगड हत्याकांडानं अग्रवाल कुटुंबाचे 2 अनमोल जीव हिरावून घेतलेत. ही फक्त एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण समाजाची व्यथा आहे. ज्या नात्यांवर आपण विश्वास ठेवतो तीच नाती जेव्हा क्रूरतेची हद्द पार करतात तेव्हा समाज मन सुन्न होतं. देवीचंद अग्रवाल यांच्या निधनानंतर लोहगड हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ही मागणी पुन्हा जोर धरते. अशा प्रकरणांमध्ये न्याय मिळवण्यासाठी आणखी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका. पुण्याहून झेड मेमनसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.